तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्यांनो, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये केवायसीच्या कारणाने अपात्र करण्यात आलं होतं, तर त्या लाडक्या बहिणींना आता योजनेमध्ये सामावून घेण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यांना नोव्हेंबर डिसेंबर हप्त्यासोबतच जानेवारीचा हप्ता सुद्धा लवकरच मिळणार आहे. आणि जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना काय करावे लागणार आहे या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 1 मिनिटात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यांनो, सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये काही कारणास्तव केवायसीच्या कारणास्तव अपात्र करण्यात आलं होतं, तर त्या लाडक्या बहिणींना आता केवायसी करता येणार आहे आणि त्यांचा लाभ हा सुरळीतपणे चालू होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तर लाडक्यांनो, आता तुम्ही निराश होऊ नका, तुमच्यासाठी अत्यंत खुशखबर आणि अत्यंत मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला सुद्धा आता इथून समोरचा लाभ मिळवता येणार आहे आणि तुम्हाला लवकरच लाडकी बहीण योजनेत सामावून घेण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना त्या संदर्भात आदेश सुद्धा दिलेले आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटर वरून काय माहिती दिलेली आहे, काय पोस्ट केली आहे या संदर्भातली माहिती आपण थोडक्यात पाहूया. तर पाहून घ्या लाडक्यांनो, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर, सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. ती आपण बारकाईने वाचून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करण्याची मुदत दिली होती. लाडक्यांनो, केवायसी करण्यासाठी आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती, पण काही कारणास्तव काही महिलांची केवायसी चुकली होती किंवा काही महिलांनी केवायसी केलेलीच नाही. तथापि काही कारणास्तव केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. तर पाहून घ्या लाडक्यांनो, राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहे की ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्यांची एक यादी तयार करा आणि त्यांच्या घरोघरी जाऊन स्थानिक पातळीवर म्हणजेच अंगणवाडी सेविकेकडून ती केवायसी ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. तर लाडक्यांनो, ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. आणि लाडक्यांनो, मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता सुद्धा तुम्हाला येऊ शकतो या जानेवारीच्या हप्त्यासोबत. तर तुम्ही केवायसी केलेली आहे काय? तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे का? मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. त्यासोबतच तुमचं नाव, गाव आणि जिल्हा बिलकुल टाकायला विसरायचं नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नव्हता त्या लाडक्या बहिणींपर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच पोहोचवायचा, म्हणजे त्यांना सुद्धा लक्षात येईल की आपण फक्त तात्पुरते अपात्र झालो होतो, पुन्हा आपल्याला केवायसी करण्याची एक संधी मिळालेली आहे आणि लवकरच तुम्हाला या योजनेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्यांनो, काही चिंता करू नका. समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्यामुळे एकही लाडकी बहीण, पात्र असणारी एकही लाडकी बहीण, ज्या महिलांची केवायसी चुकीची झाली असेल अशी एकही लाडकी बहीण अपात्र होणार नाही. लाडक्यांनो, तुम्हाला डबल खुशखबरी असणार आहे. या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे 5 फेब्रुवारीच्या अगोदरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता सुद्धा वितरित केला जाणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती येत आहे. लाडक्यांनो, ज्याप्रमाणे महापालिका निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना खुशखबर दिली होती, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच तुमच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. शक्यतोवर याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. तर लाडक्यांनो, या संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम तुम्हाला त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा. जय महाराष्ट्र.